अँगर किंवा राग ही एक एनर्जी आहे. त्या एनर्जीला जर आपण चॅनलाइज करायला शिकलो किंवा त्या एनर्जीनुसार जो स्पीड अपेक्षित आहे त्याला आपण रेजिस्ट करायला लागलो, दोन्ही केसेसमध्ये अँगर कंट्रोल करता येतो. उदाहरणार्थ, प्रचंड राग आला तुम्हाला, प्रचंड राग आला आणि तुम्ही दोन्हीही मुठी अशा आवळल्या आणि कमरेपाशी नेऊन जोरात दाबल्या आणि सोडल्या, रिलीज केल्या. पुन्हा आवळल्या, जोरात दाबल्या आणि सोडल्या, रिलीज केल्या. तुम्हाला 5-6 वेळा करून कळेल राग गेला, आता राग उरला नाही. का? एनर्जी चॅनलाइज झाली. हा एक उपाय किंवा अजून सोपा उपाय. तुम्हाला ज्याच्यावर रागवायचंय फक्त एकच नियम, हळू बोलायचं. अरे तू असं केल्याचं मला अजिबातच आवडलेलं नाही, मी बघूनच घेईन हा तुला. नाही रागवताय. आपल्याला एक स्पीड लागतो अँगरसाठी. त्याला जर आपण रेजिस्ट करायला सुरुवात केली, हे फक्त तोंडानेच नाही, तुम्ही रागवताना जरी ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्येच बोलायला लागला, अरे तुला ना मी उद्या भेटलो की दाखवतो, मी माणूस तुला अजून समजलेलो नाही, मी काय चीज आहे ते आज नाही उद्या कळेल. नाही रागवताय तुम्हाला, अय बघून घेईन तुला, काय कोणाचं समजतो स्वतःला, असंच बोलायला लागतं. आणि याला जर रेजिस्ट केलं तर रागवणं अवघड होतं. करून बघा आणि सांगा, बरोबर आहे ना?